विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थनियोजन हे आपलं चौथं प्रकरण सुरू करणार आहोत. त्या प्रकरणामधील जी-एस-टी या भागाची आपण माहिती बघू. अर्थनियोजन. त्यामध्ये जी-एस-टी म्हणजे काय? जी-एस-टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला आपण वस्तू आणि सेवा कर असे म्हणतो. संपूर्ण देशात आपली ही एकच कर प्रणाली अंमलात आलेली आहे. पूर्वी विविध राज्यात वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते. त्यामध्ये उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, व्हॅट, करमणूक कर, विक्री कर, सेवा कर, जकात असे वेगवेगळे कर आकारले जात होते. हे सर्व कर रद्द करून आता फक्त एकच कर वस्तू व सेवा कर आकारला जातो. एकच वस्तू कर एकच असतो आणि सेवा करही एकच असतो. म्हणून म्हणतात एक देश, एक कर, एक बाजार. आपली ही जी-एस-टी कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेली आहे. त्यापूर्वी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कर होते. आता कोणकोणते कर जी-एस-टी मध्ये किंवा वस्तू आणि सेवा करामध्ये समाविष्ट झालेले आहेत? तर उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी, केंद्रीय अधिभार आणि उपकर, मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट, ऐशाराम कर, करमणूक कर, जकात, केंद्रीय विक्री कर CST सेंट्रल सेस टॅक्स, अधिकचे सीमा शुल्क CVD, विशेष सीमा शुल्क SAD अशा वेगवेगळ्या कर रद्द करून त्या जागी वस्तू व सेवा कर म्हणजे GST ही कर प्रणाली अंमलात आणलेली आहे. GST साठी लागणाऱ्या काही नवीन शब्दांची आपण ओळख करून घेऊया. तर GSTचे प्रामुख्याने दोन भाग पडतात, CGST आणि SGST. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर. आपण भरलेल्या करापैकी हा जो कर असतो CGST हा केंद्र सरकारकडे जमा होतो. आणि दुसरा कराचा प्रकार आहे SGST, दॅट इज स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजेच राज्य वस्तू व सेवा कर आपण जमा केलेल्या GST पैकी SGST हा कराचा वाटा राज्य सरकारकडे जमा होतो. तिसरा शब्द आहे GSTIN. GSTIN म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा व्यापाऱ्यांचा ओळख क्रमांक असतो. ज्या व्यापाऱ्याची मागील वर्षाची उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना हा GSTN घेणं बंधनकारक आहे. GSTIN मध्ये 15 अक्षरे असतात. जसा पॅन असतो तसेच GSTIN हा सुद्धा एक नंबर आहे आणि त्याच्यामध्ये 15 अक्षरे असतात. त्यामध्ये व्यापाऱ्याचा पॅन हा असतोच. उदाहरणार्थ 27 ABCDE 1 2 3 4 H 1 Z5 हा एका व्यापाऱ्याचा GSTIN आहे. तर या GSTIN मधले पहिले दोन अंक जे आहेत ते पहिले दोन अंक राज्याचा संकेतांक दाखवतात. त्यानंतर पुढे 10 अंक जे आहेत ते पॅनचे अंक आहेत. 13व्या जागी एका नोंदणीसाठी 1 हा आकडा असतो. 14व्या जागी सर्वांसाठी समान Z हे अंक अक्षर येते आणि शेवटी अंक किंवा अक्षर असतं एक, त्याला चेक सम डिजिट असं म्हणतात. असा 15 अंकी GSTIN असतो. या 27 हा महाराष्ट्राचा राज्य संकेतांक आहे. म्हणजे 27 या संकेतांकावरून या कोडमध्ये ज्या व्यापाऱ्याने नोंद केलेली आहे त्या व्यापाऱ्याची नोंद महाराष्ट्रात झाली आहे असे समजते. आपण काही वस्तू आणि सेवा आणि त्यांच्या कराचे दर खाली नमुन्यात दिले आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे नाही, पण ते आपल्या माहितीसाठी आपण येथे सांगत आहोत. तर वस्तू आणि सेवा कराचे वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे शून्याधारित. शून्याधारित म्हणजे 0% त्या वस्तूवर GST कर असतो. त्यामध्ये वस्तू येतात अन्नधान्य, अन्नधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळं, दूध, मीठ, मातीची भांडी इत्यादी. आणि या 0%मध्ये शून्याधारित प्रकारामध्ये सेवा येतात धर्मादाय संस्थांचे उपक्रम, पाण्याची रस्ते, पुलांचा वापर, शिक्षण व आरोग्य सेवा,
सार्वजनिक वाचनालय, शेती संबंधी सेवा इत्यादी. या सर्व वस्तू आणि सेवा शून्याधारित प्रकारामध्ये येतात. निम्न दर प्रकार, दुसरा प्रकार आहे निम्न दर प्रकार. याच्यावर 5% GST आकारला जातो. त्यामध्ये वस्तू येतात सामान्य वापरातील वस्तू जसं LPG सिलेंडर, चहा, तेल, मध, फ्रोजन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई इत्यादी. यामध्ये सेवा येतात रेल्वेची वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक मधला इकॉनॉमी क्लास, हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ ते पुरवणे इत्यादी. तिसरा प्रकार आहे प्रमाण दर. प्रमाण दरामध्ये 2 प्रकार पडतात. प्रमाण दर स्तर 1 हा 12% आहे. याच्यावर 12% GST आकारला जातो आणि त्यामध्ये वस्तू येतात लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या व फळांपासून तयार केलेले लोणचे, मुरंबा, जाम, जेली, चटण्या, मोबाईल इत्यादी. आणि याच्यामध्ये सेवा येतात छपाईसाठीची कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम व्यवसायाशी निगडीत सेवा इत्यादी. चौथा प्रकार आहे प्रमाण दर स्तर 2. यामध्ये 18% GST वापरला जातो आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. यामध्ये मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इत्यादी. आणि यामध्ये सेवा समाविष्ट होतात कुरिअर सर्व्हिसेस, आउटडोअर केटरिंग, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा, चलन, विनिमय सेवा, शेअर, खरेदी विक्रीतील दलालीची सेवा इत्यादी. आणि 5वा प्रकार आहे उच्चतम दर. उच्चतम दर यामध्ये 28% GST वापरला जातो आणि यामध्ये वस्तू येतात ऐषारामाच्या वस्तू, मोटरसायकल, पारस, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने, शीतपेये इत्यादी. यामध्ये सेवा येतात पंचतारांकित हॉटेलमधील निवास व्यवस्था, अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेस कोर्स, IPL सारखे खेळ, विमान वाहतूक, बिझनेस क्लास इत्यादी. हे सगळी माहिती आपण www.cbec.gov.in या संकेतस्थळावरून घेतलेले आहेत. GSTचे हे दर जे आहेत, हे दर आपण सिलेबस तयार झाला त्यावेळी घेतलेले आहेत. त्यामध्ये बदल होऊ शकतो. वीज, डिझेल, पेट्रोल यामध्ये GST नाही, यावर GST आकारलेलं नाही. आपण काही उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण आहे आरती गॅस एजन्सीने 545 करपात्र किमतीचा एक LPG सिलेंडर ग्राहकाला विकला. GSTचा दर 5% आहे. तर ग्राहकास दिलेल्या कर बिचकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल? ग्राहकाला एकूण किती रुपये द्यावे लागतील? आरती गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू व सेवा कर भरावा लागेल? अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये GSTचा कर हा 5% दिलेला आहे आणि आपणास माहिती आहे की CGST आणि SGST हे समान असतात आणि ते GSTच्या अर्धे असतात. म्हणून 5%चा अर्धा 2.5% होतो. म्हणून CGSTचा दर 2.5% व SGSTचा दर 2.5% होतो. आता CGST 545 रुपये या किमतीवर आपल्याला काढायचा आहे 2.5%. म्हणून CGST बरोबर 2.5 भागिले 100 गुणिले 545 ते येतं 13.625. म्हणून ते आले 13.63 रुपये. CGST आणि SGST समान असल्यामुळं SGST सुद्धा 13.63 रुपये होईल. म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, ग्राहकाला किती पैसे द्यावे लागतात? तर करपात्र रक्कम द्यावी लागते, केंद्राचा कर द्यावा लागतो, राज्याचा कर द्यावा लागतो. हे तिघही त्याला ग्राहकाला द्यावे लागतात. म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी एकूण रक्कम करपात्र किंमत अधिक केंद्राचा कर अधिक राज्याचा कर आणि ते येतं 545 अधिक 13.63 रुपये अधिक 13.63 रुपये आणि ते येतात 572.26 रुपये. आर्थिक गॅस एजन्सीने केंद्राला किती कर द्यायचा आहे? तर 13.63 रुपये आणि राज्याला द्यायचा आहे 13.63 रुपये. म्हणून आर्थिक गॅस एजन्सीने एकूण किती कर भरायचा? 13.63 रुपये गुणिले 2 बरोबर 27.26 रुपये एवढे आर्थिक गॅस एजन्सीने भरायचे आहेत. मित्रांनो बघा, CGST आणि SGST हे समान असतात आणि ते GSTच्या अर्धे असतात. दुसरं उदाहरण आहे
कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किमतीवर केंद्राचा कर 45 रुपये व राज्याचा कर 45 रुपये आहे. तर या व्यवहारात आकारलेल्या वस्तू सेवाचा दर काढा. किती दराने तो कर आकारलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. एकूण वस्तू आणि सेवा कर किती दिलाय? केंद्राचा कर अधिक राज्याचा कर 45 अधिक 45 बरोबर 90. म्हणजे 90 रुपये हा एकूण जीएसटी दिलेला आहे. हा जीएसटी करपात्र किमतीवर आकारला जातो. करपात्र किंमत 500 रुपये असल्यामुळे हा जीएसटी 500 रुपये दिला आहे. 500 रुपयावर जर 90 रुपये दिले तर 100 रुपयावर किती, याच्यावर आपला तो जीएसटीचा दर काढता येणार आहे. म्हणून जीएसटीचा दर किंवा जीएसटीचा रेट आहे 90 भागिले 500 गुणिले 100, तो येतो 18%. म्हणून या व्यवहारामध्ये एकूण दर 18% आकारला गेलेला आहे. पुढचं उदाहरण, श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किमतीवर त्यांना 10% सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर व राज्याचा कर काढा. श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयाला मिळाला? अशा प्रकारे 2 प्रश्न विचारले. येथे आता आपल्याला सूट काढावी लागेल, कारण सूट दिल्यानंतर जी किंमत होईल त्यावर कर आकारला जाईल. येथे सूट मिळाल्यानंतर काढल्यानंतर जी किंमत शिल्लक राहील त्या उरलेल्या रकमेवर आपण 18% दराने जीएसटीची आकारणी करूया. तर सूट किती असेल? 50,000 रुपयाच्या 10%. 50,000 रुपयाच्या 10% ती येते 5,000 रुपये. म्हणून 5,000 रुपये कमी केल्यानंतर लॅपटॉपची करपात्र किंमत येते 50,000 वजा 5,000 बरोबर 45,000 रुपये. 45,000 रुपये या लॅपटॉपच्या किमतीवर आपल्याला जीएसटी काढायचा आहे. तर जीएसटीचा दर किती आहे? 18%. आपल्याला विचारलं आहे केंद्राचा कर आणि राज्याचा कर दोघे सेपरेट काढायचे. केंद्राचा कर आणि राज्याचा कर समान असतो. म्हणून जीएसटी जर 18% असेल तर केंद्राचा कर येईल 9% आणि राज्याचा कर येईल 9%. म्हणून केंद्राचा कर CGST येईल 45,000 रुपयाचे 9%, म्हणजे 9 भागिले 100 गुणिले 45,000, तो येतो 4,050. त्याचप्रमाणे राज्याचा कर सुद्धा केंद्राच्या कर इतकाच आहे, म्हणजे तो सुद्धा 4,050 रुपयेच द्यावा लागेल. आणि श्रीकरला तो लॅपटॉप कितीला पडला? तर त्याला एकूण किंमत द्यावी लागली. मूळ किंमत जी लॅपटॉपची होती सूट दिल्यानंतर करपात्र किंमत ही 45,000 रुपये, नंतर 4,050 रुपये CGST आणि 4,050 रुपये SGST, असे एकूण 53,100 रुपये श्रीकरला द्यावे लागले. म्हणजे लॅपटॉपची छापील किंमत जरी 50,000 होती तरी सूट गेल्यानंतर GST सह तो लॅपटॉप 53,100 रुपयाला पडला. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर आणि GSTचा दर किती टक्के असेल? आपल्याला माहिती आहे CGST इक्वल टू SGST. केंद्राचा कर आणि राज्याचा कर समान असतो. म्हणून दोन्हीही CGST जर 9% आहे तर SGST सुद्धा 9%च असेल. SGST किती असेल? 9%. आणि GST किती असतो? GST इक्वल टू CGST प्लस SGST. GST म्हणजे दोघा करांची बेरीज करावी लागते आपल्याला. तर GST येईल 9% अधिक 9% बरोबर 9 अधिक 9 18%. GST येईल 18%. म्हणजे राज्याचा कर 9% होता, केंद्राचा कर 9% होता, तर राज्यात सुद्धा 9% येईल आणि GST येतो आपला त्याच्या दुप्पट, म्हणजे 9 अधिक 9 18%. दुसरं उदाहरण, पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST दर 12% आहे. तर CGST व SGST किती असेल? तर मित्रांनो, CGST आपल्याला माहिती आहे GSTच्या अर्धा असतो. CGST GSTच्या अर्धा असतो. इथे GSTचा दर 12% आहे, म्हणून 12%च्या निम्मे किंवा 12% भागिले 2 बरोबर
6% CGST असेल. CGST आणि SGST समान असतात म्हणून SGST सुद्धा 6% येईल. अशा प्रकारे CGST आणि SGST दोघेही 6% आहेत. तिसरं उदाहरण, मेसर्स रियल पेनने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला जातो? ओके, इथे लस्टर पेनचा डबा जो आहे त्या डब्याच्या एका डब्याची किंमत 2800 रुपये, एका डब्याची किंमत 2800 रुपये. असे त्यांनी 2 डबे घेतले. म्हणजे एकूण किती रुपयाचे डबे घेतले त्यांनी? तर 2800 गुणिले 2, 2800 गुणिले 2 ते येतात 5600. आणि या 5600 रुपयावर 28%ने GST वापरला आहे. 28% GST आकारला जातो. त्यात आपल्याला GST न काढता काय विचारलंय? CGST आणि SGST सेपरेट विचारलंय. आपल्याला माहिती आहे CGST आणि SGST हे दोघे सारखे असतात आणि ते GSTच्या अर्धे असतात. म्हणजेच CGST हा 28च्या अर्धा, 28च्या अर्धे किती होतील? 14% येईल, 14% येईल. आणि तेवढाच SGST आहे. म्हणजे आपल्याला प्रथम CGST काढला तर आपल्याला SGST ऑटोमॅटिक मिळेल. तर CGST काढूया आपण. CGST बरोबर 5600 रुपये, 5600 रुपयाच्या 14% म्हणजे किती येईल? 5600 गुणिले 14/100. अशी आपण टक्केवारी काढूया. ती येते, एक शून्य जाईल या शून्याबरोबर आणि हा दुसरा शून्य या शून्याबरोबर जाईल आणि ते येतं 56 गुणिले 14. 56 गुणिले 14 किती येतात? 1484, 8, 4 आणि 8, 14 पंचे 70 आणि 8, 78. म्हणजे 784 रुपये. CGST आला 784 रुपये आणि SGST सुद्धा किती येईल मग? 784 रुपये. म्हणजे या व्यवहारात 784 रुपये CGST व 784 रुपये SGST आकारला जाईल. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत व त्यावरील CGST व SGSTची गणना करा. मित्रांनो, इथे GST सह किंमत दिली आहे. GST सह किंमत दिली आहे 1770 रुपये आणि GST आहे 18%. तर आपल्याला करपात्र किंमत काढावी लागेल. आपल्याला काय काढावं लागेल? करपात्र किंमत. करपात्र किंमत जर आपण X रुपये मानली, करपात्र किंमत आपण X रुपये मानली तर GST किती त्याच्यावर? 18%. म्हणजे GST त्याचा होईल 18/100 गुणिले X, हा GST झाला. आणि आपल्या समीकरणामध्ये काय, उदाहरणामध्ये काय सांगितलंय? GST सह कराची किंमत आहे. म्हणजे GST सह कराची किंमत म्हणजे करपात्र रक्कम आणि हा GST, हा जर या दोघांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला काय मिळेल? 1770 रुपये. म्हणजे X अधिक 18/100 X ही झाली एकूण किंमत. आणि ती एकूण किंमत दिली आपल्याला 1770 रुपये. आता या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज आहे 118/100 X बरोबर 1770. आता आपली X ची किंमत काढायची आहे म्हणून आपण हे 118 आणि 100चं पक्षांतर करू. तर X ची किंमत आपल्याला मिळते 1770 गुणिले हे 100 भागिले, इकडे गेल्यावर गुणिले होतील आणि पक्षांतर केल्यानंतर 118 ही X ला गुणले
ती भागिले होईल. तर ते इथं 118 आपण बघूया 15 इथं 1770 भागिले 118 बरोबर येतील 15 आणि 15 गुणिले 100 होईल 1500 म्हणजे 1500 रुपये करपात्र किंमत झाली. 1500 रुपये करपात्र किंमत झाली आणि या करपात्र किमतीवर आपण CGST आणि SGST आकारू. आपल्याला CGST काढायचा आहे. CGST किती येईल? या GSTचे अर्धा म्हणून CGST 9% झाला. 18 9 अर्धा 9% झाला आणि आपल्याला या 1500 रुपयावर 9% GST काढायचा आहे. तो किती येईल? CGST बरोबर 1500 गुणिले 9 भागिले 100. हा एक शून्य गेला, हा एक शून्य, 7 असं कॅन्सल आहे, हा शून्य आणि हा शून्य खालचा कॅन्सल करूया. काय तर 15 गुणिले 9, 15 गुणिले 9 येतात 135. 15 गुणिले 9 135 म्हणजे CGST द्यावा लागला 135 आणि SGST बरोबर 135 आणि जर एकूण कर विचारला असता तर तो झाला असता 135 अधिक 135 बरोबर 270 रुपये हा GST त्यांना द्यावा लागला असता. एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल? आता 586 करपात्र किंमत आहे. त्यावरून आपण काय करूया? त्याच्यावरचं GST काढूया. GST येईल तो GST येतो 586चा 18% म्हणजे 586 गुणिले 18 भागिले 100. आता इथे शून्य कॅन्सल वगैरे करायला काही नाही म्हणून आपण 586ला 18 ने गुणून नंतर 2.0 देऊया. 10,548 भागिले 100 आणि ते येतं 105 रुपये 48 पैसे. 105 रुपये 48 पैसे एवढं आपलं GST द्यावं लागेल. मग ग्राहकाला किती रुपये द्यावे लागतील? तर ग्राहकाला त्यासाठी 586 रुपये आधीचे करपात्र रक्कम अधिक हा 105 रुपये 48 पैसे. तर ग्राहकाला रक्कम द्यावी लागेल 586 अधिक 105 रुपये 48 पैसे. ते एकूण होतात 692 रुपये 48 पैसे. ते एकूण किंमत होईल 692 रुपये 48 पैसे. एवढी रक्कम ग्राहकाला द्यावी लागणार आहे. म्हणजे त्या रिस्टवॉचची किंमत 692 रुपये 48 पैसे झाली. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्समधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. GSTचा दर 18% आहे. तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयाला मिळाले? कर बीजकात CGST व SGST किती रुपये असेल ते काढा. प्रसादने 40,000 रुपये छापील किमतीचं मशीन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर 5% त्याला सूट दिलेली आहे. म्हणजे करपात्र रक्कम काढण्यासाठी आपल्याला ही सूट वजा करावी लागेल. म्हणून सूट किती मिळेल त्यांना? सूट बरोबर 40,000 चे 5% म्हणजे 5 भागिले 100. त्यात आपले 2 शून्य जे आहेत ते 2 शून्य या 2 शून्यावर कॅन्सल करू आणि राहतं 400 गुणिले 5. 400 गुणिले 5 तर ते झाले 2,000 रुपये. 2,000 रुपये सूट दिल्यानंतर करपात्र किंमत किती झाली? 40,000 वजा 2,000. करपात्र किंमत आली 40,000 वजा 2,000. येते 38,000. 38,000 रुपये करपात्र. त्याच्यावर आपल्याला 18% GST वापरायचा आहे. तर GST येईल 40,000च्या 38,000च्या 18%. तो येतं 38,000 गुणिले 18/100. 18% म्हणजे 18/100. तर आपले हे 2 शून्य या 2 शून्यावर कॅन्सल होतील आणि राहतं 380 गुणिले 18. 380 गुणिले 18 ते तर 6,000
840. 380 गुणिले 18 येते 6,840 रुपये त्याला एकूण GST द्यावा लागला. आता आपल्याला काय विचारलंय? CGST आणि SGST विचारले. तर CGST हा SGST इतकाच असतो आणि तो GSTच्या अर्धा असतो. म्हणून CGST बरोबर 6,840 भागिले 2 GSTच्या अर्धा, तो येतो 3,000 बेत्रिक 6 बेचोक 3,420 रुपये. CGST तो 3,420, म्हणून SGST सुद्धा 3,420 रुपये. दोघेही CGST आणि SGST 3,420 अधिक 3,420 रुपये असे असतील. आता प्रसादला ते मशीन किती रुपयाला पडलं? तर प्रसादला ते मशीन पडेल हे 38,000 रुपये अधिक हे 6,480 रुपये, तर ते होईल 44,000. दोघांची बेरीज 44,840 रुपये. प्रसादला त्या मशीनची किंमत पडली 44,840 रुपये. अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं? आधी सूट काढून घेतली. ती सूट करपात्र रक्कम काढण्यासाठी दिलेल्या किमतीतून छापील किंमत वजा केली आणि त्या करपात्र किमतीवर आपण GST काढला. नंतर GSTच्या अर्धा CGST आणि तेवढाच SGST, आणि एकूण रक्कम काढण्यासाठी आपण करपात्र रकमेमध्ये GST मिळवला. छापील किमतीमध्ये GST मिळवायचा नाही, करपात्र रकमेमध्ये GST मिळवायचा. करपात्र किंमत म्हणजे ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत. बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत. तर असं दोन्ही किमतीमध्ये फरक आहे. करपात्र किमतीवरच आपण GST आकारतो, बीजक मूल्यावर नाही. आणि जर उदाहरणामध्ये तसं दिलेलं नसेल तर विक्रीची किंमत जी आहे तीच किंमत करपात्र किंमत असं समजायचं, आणि जेवढा कर राज्य केंद्राचा असतो तेवढाच राज्याचाही असतो. मित्रांनो, आपण जर आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर ते सबस्क्राईब करा, आणि याच प्रकारचे अनेक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी त्या शेजारी असलेलं बेल बटन हे जरूर दाबा. थँक्यू. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.